थालीपीठ तयार आहे. काय 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 थालीपीठ दह्याबरोबर खाल्लं तरी छान लागणार आहे, चटणी बरोबर खाल्लं तरी छान. शेंगदाणे खोबऱ्याची चटणी, हा 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 आपली पुदिन्याची चटणी बरोबर छान लागते. सॉस सोबत पण छान लागते. थालीपीठ चटणी दही करून बघा, खाऊन बघा. पाऊस पडतोय, छान लागेल. काय बनवणार आहे आज थालीपीठ करणार आहे. हा त्यासाठी काय करा धने घेतलेत, हा बडीशोप घेतली, हो मेथ्या घेतल्यात, हा काळी मिरी दोन तीन लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा बारका. हा. हे भाजून घ्यायचे आपल्याला. जरा थोडंसं भाजून घ्यायचं. भाजून घेतलं आता हे वाटून घ्यायचं. वाटून घ्यायचं हे जरा वाटून घेते बारक. नाही वाटून घ्यायचं थोडं मोठं मोठंच ठेवायचं. वाटून झालं हां, असंच वाटायचं. लसूण हिरवी मिरची लसूण वाटून घ्यायचं हां, वाटून घ्यायचं. 1 चमचा जिरे. 1 चमचा जिरं हां, जास्त वाटून घ्यायचं. वाटून झालं तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं का आता? हां तांदळाचं पीठ आहे का? हां, 2 वाट्या ह्या भरून घेतल्यात तांदळाचं पीठ. चाळून घ्यायचं हां, चाळून घ्यायचं. आता हे ज्वारीचं पीठ हां, हे 1 वाटी घेतली. तांदळाचं आणि ज्वारीचं पीठ आपण घ्यायचे दुसरं गव्हाचं पीठ. हे गव्हाचं पीठ डाळीचं पीठ त्यामध्ये हां, बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ पण टाकायचं 1 वाटी. करायचं आपल्याला. हे सगळं मिक्स करून घ्यायचं हां, सगळं मिक्स करायचं. आता काय आता हे आपल्याला ओवा टाकायचा. वावा चोळून. टाकायचं सोड ओवा टाकायचा. आता हे पांढरे तीळ, पांढरे तीळ हां, ते पण टाकून घ्यायचे. हा कांदा, कांदा हे आपण मिक्सरमधून काढून घेतले. हे जरा थोडं चाळून पावडर टाकून घ्यायची. ते आपण भाजून घेतलं होतं ते हां, टाकायचं इथून जरा थोडं मोठं मोठं. आता ही कोथिंबीर, कोथिंबीर जरा तेल गरम करायला ठेवू आपण. तेल गरम करायला हवं. मीठ टाकायचं, हळद टाकायचं. तेल गरम करून घ्यायचं हां, त्यात टाकायला आपल्याला पिठामध्ये. काय म्हणतात त्याला मोहळ मोहळ. गरम करून तेल घ्यायचं जरा, हां. त्यात टाकायला. ह्याच्यामध्ये हां, ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं 3 चमचे. त्यामध्ये हळद टाकायची. हळद टाकायची ह्याच्यात हां, अजून आपल्याला आवडीनुसार. हां. हिंग टाकायचं. हिंग टाकायची थोडी. आता आपल्याला ही वाटलेली मिरची टाकायची. वाटलेली मिरची लसूण मिरची, लसूण, जिरं सगळं वाटून घेतलं हे टाकायचं. तेल गरम झालं का? तेल गरम
आता मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ. हा. आता काय करायचं, मोळ गरम केलेलं तेल. आता हे आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं. एकजीव करून घ्यायचं. हा. हे मोळून घ्यायचं का? हं. हं. साखर पण टाकायची का याच्यामध्ये? हं. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असते. हं. आपल्याला आवडती आपण टाकतो, हं. नाही टाकली तरी पण चालते. हं. तसं काही नाही टाकावं म्हणून, हं. ज्याची त्याची आवड. व्यवस्थित मळून घ्यायचं. सगळं मळून घ्यायचं. तिखट गोड हं. फार छान लागतात गरम गरम. हं. मळून घ्यायचं. एकसारखं मळून घ्यायचं, एक जीव करायचा त्याचा. एकजीव करायचं. आवाज ते मिळून येणार ना. हं. म्हणजे थोड्या ह्याच्या घरातल्या साहित्यामध्येच तयार केलं थालीपीठचं पीठ. तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, डाळीचं त्यामध्ये पीठ. अजून काय काय टाकू शकतो आपण? मस्त अजून यामध्ये बाजरीचं पीठ हे टाकू शकतो. हा. पण हे असे सुद्धा लय छान लागतात, भारी लागतात, खमंग लागतात. उंडा मळून झाला का? हा, पीठ भिजून झाले आता आपलं. तर जरा थोडं 5 मिनिटं भिजायला ठेवू. 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं त्याला. हा, थोडं भिजायला ठेवलं होतं. हा. आता भिजले. आता आपण करायला सुरुवात करायची. हा. असं कॉटनच्याच कापडावर थापायची ही धपाटी. कापड ओलं करून हा, घ्यायचं. ओलं करून घ्यायचं कॉटनच्या ह्याच्यावर. हे धपाट्या करायचीच कापडाची, कपड्याची. जेवढे पातळ करून तेवढे चांगले होतात. हे असे छिद्र पाडून घ्यायचे आपल्याला तेल हे करण्यासाठी. म्हणजे व्यवस्थित भाजतं. म्हणजे भाजले जातात व्यवस्थित. तवा गरम करायला लावला. गरम करायला ठेवलं. तर हे आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचे. त्याला सोडून खायला बरी लागते ती.
दुसरं करायचं. यात आपल्याला उलटून घ्यायचं. हां व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. हां कसा वर कलर आलाय चव बाजूने, म्हणून ती तशी छिद्र करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित हे होतं. कसं भाजलं चांगला लालसर भाजून घे. कशाबरोबर खाऊ शकतो आपण हे? दही, हा खोबऱ्याची चटणी, हा पुदिन्याची चटणी, हो श्वास हा. तांबे टाकून थालीपीठ तयार. काय काय आहे त्यात? थालीपीठ दह्याबरोबर खाल्लं तरी छान लागणार आहे, चटणी बरोबर खाल्लं तरी छान. शेंगदाणे खोबऱ्याची चटणी केली हा हे आणि थालीपीठ. पुदिन्याची चटणी बरोबर पण छान लागते. श्वास संग पण छान लागते. थालीपीठ चटणी दही करून बघा, खाऊन बघा. पाऊस पडतोय, छान लागेल.